नमस्कार. सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना गेल्या 2 महिन्यापासून आम्ही सर्वजण चेअरमन साहेबांना विनंती करत होतो की बाबा खुलासा करा म्हणून, की कारखाना भाडेतत्वावर देण्यासंदर्भात जी काही चर्चा उठली होती त्या संदर्भात. आणि अखेर नाही म्हणत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेमध्ये कारखाना सहयोगी तत्वावर देण्याचा विषय हा त्यांनी मांडलेला आहे. आणि जे आमचं मत होतं, जे आम्ही सांगत होतो, अखेर तेच सर्व सभासदांच्या वाट्याला समोर आलेलं आहे. कारण ही सभासदाची असणारी संस्था सभासदाची राहावी यासाठीची आमची लढाई ही सुरू आहे. आणि यामध्ये फक्त शब्दछल करून भाडेतत्वावर, भागीदारी तत्वावर किंवा सहयोगी तत्वावर ह्या शब्दामध्ये जरी बदल असला तरी आमच्या सभासदांची मालकी जाणार आहे, यामध्ये मात्र कोणताही बदल होणार नाही. त्यामुळं आम्हाला ही दिवाळी अतिशय काळीकुट्ट अशी दिवाळी आमच्या सभासदांच्या सर्व आयुष्यामध्ये चेअरमननी आणलेली आहे. आज मी सर्व सभासदांना, सर्व कामगारांना, सर्व ट्रॅक्टर मालक असतील आणि विशेष करून सर्व संचालक असतील, त्यांना आवाहन करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे की जेणेकरून 31 ऑक्टोबर रोजी होणारी जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्या सभेच्या विषयपत्रिकेमध्ये विषय नंबर जो 9 आहे तो सहयोगी तत्वावर कारखाना देण्याबाबत विचारविनिमय करणे असा विषयपत्रिकेमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि संस्था कायमस्वरूपी या सभासदांच्या हक्कापासून बाजूला जाणार आहे. सभासदांचा जो हक्क त्याच्यावरती होता हा सभेत जर विषय मंजूर झाला तर तो कायमचा सभासदांना त्या ठिकाणी बाजूला जावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही सर्व सभासदांना आवाहन करतोय की 31 तारखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं, आपलं मत जे असेल तिथं नोंदवावं व या सहयोगी तत्वाला जे द्यायचा जो घाट घातलेला आहे आणि खाजगी उद्योजकाच्या घशामध्ये आपली जी संस्था घालण्याचा प्रयत्न आणि आटापिटा ही चेअरमन करताय त्या डाव हाणून पाडावा असं आवाहन या निमित्ताने मी सर्वप्रथम करतो. आज आपण गेल्या 10 वर्षापासून 2015 पासून आम्ही वारंवार सभासदांसमोर मांडत होतो की ही व्यक्ती हा कारखाना चालवण्यासाठी लायक नाही, पात्र नाही, ही संस्था चालवू शकत नाही आणि त्यामुळं आपले यांना सत्तेपासून दूर ठेवा अशा पद्धतीची विनंती विषय आम्ही वारंवार सभासदांसमोर मांडला. 2 निवडणुका आम्ही केल्या तरी देखील दादांच्या पुण्याईमुळं लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि परत एकदा त्यांना सत्ता दिली, ती संस्था त्यांच्या ताब्यामध्ये दिली. पण ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं त्या सर्वांचा विश्वासघात करण्याचं काम या चेअरमननी केलेलं आहे. ही सभासदांची शुद्ध फसवणूक आहे. परवा त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्यामध्ये देखील ते लोकांना फसवण्याचाच अजून देखील त्यांचा प्रयत्न सुरू आहे की बाबा मी संस्था आपलीच राहणार आहे, सभासदांच्याच मालकीची राहणार आहे, सहयोगी तत्वावर आपण दोन्ही मिळून काम करणार आहे. हे सगळं काय दादांत खोटं आहे. असं कोणत्याही पद्धतीनं एखादा खाजगी उद्योजक ज्यावेळेस तिथं येऊन त्याचे 50-100 कोटी रुपये लावणार आहे त्यावेळेस तो काय तुम्हाला तिथं गेटच्या आतमध्ये येऊ देणार नाही, तुमचा कोणताही हक्क राहणार नाही. एखाद्या परक्या दुकानामध्ये जाऊन आपण माल देतो घेतो एवढाच आपला व्यवहार राहील. परंतु ज्या कष्टातून स्वर्गीय वसंतदादांनी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं ही जी संस्था उभा केली होती आणि ज्या उद्देशानं उभा केली होती तो सगळा उद्देश धुळीला मिळवण्याचं काम या चेअरमननी केलेलं आहे. आणि आज आपण सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. सर्वांना मी परत एकदा आवाहन करणार आहे की एकजूट व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी उद्याच्या 31 तारखेच्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये यांचा डाव आपण हाणून पाडूया आणि आपण जागं झालं पाहिजे. लोकांमधून वेगवेगळ्या चर्चा आहेत की आज कामगारांचे पगार अडवले म्हणून आमच्या अर्जामुळे पगार अडले, आमच्या अर्जामुळे संस्थेला कर्ज मिळत नाही, अशा पद्धतीचा खोटा दावा परवा चेअरमननी केला. माझं त्यांना आव्हान आहे की माझ्याकडे सर्व अर्ज आहेत मी आजपर्यंत दिलेले गेल्या 10 वर्षातली, त्यांनी एक अर्ज समोर आणावा आणि त्यामध्ये व मी असं लिहिलं आहे की या संस्थेला कर्ज मिळू नये किंवा कोणी अर्थसहाय्य करू नये असं जर एक वाक्य जर असेल तर ते म्हणचाल ते ऐकण्याला मी तयार आहे. परंतु एवढ्या मोठ्या पदावरती बसलेल्या व्यक्तीनं असं दादांत खोटं बोलणं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांच्या कारकिर्दीतली ही निचांकी पातळी त्यांनी गाठली आहे. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये सलग 25 वर्षे निर्वाधपणे चेअरमनपद मिळालेली माणसं जर मोजली तर अगदी हातावर बोटावर मोजण्याची माणसं आहे. एवढी मोठी सत्ता दादांच्या पुण्याईनं तुम्हाला मिळाली
25 वर्ष तुमच्याकडे कारखाना एक हाती आहे आणि तुम्ही सरळसोट लोकांना अजूनही फसवण्याचं काम करताय. ही अतिशय दुर्दैव आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि इतर बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यामध्ये की विरोधक जे बोलत आहेत ते फक्त बदनामीसाठी बोलत आहेत, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत आहेत, अशी वक्तव्य त्यांनी केली. आज इथं बसलेले आम्ही जी सर्व मंडळी आहोत ती त्यांच्यासाठी जीवाचं रान करून लढलेले आम्ही सर्व लोक. आणि काळेंकडून कोणी अपेक्षा वावगी तर कोणच ठेवणार नाही का, तर ते जे आपला हक्क असतोय तो हक्काचा कामगाराचा पगार देत नाहीत, हक्काचे शेतकऱ्याचे पैसे देत नाहीत आणि मग त्यांच्याकडून जी काय वेगळ्या अपेक्षा तर कोण करणारच नाही. त्यामुळं असलं ह्याने खोटं बोलण्याचं विषय सोडून द्यावा आणि सभासदांना स्पष्टपणे जे काय खरं आहे ते सांगा की बाबा आपण तुम्हाला आता चालवता येत नाही हे तर सिद्ध झालेलं आहे. एका अर्थानं आमच्या सर्व विरोधकांच्या लढ्याला हा यश आलेलं आहे. आम्ही 10 वर्ष कशासाठी लढतोय तर ह्या माणसाला पाय उतार करायसाठी लढतोय. पण सभासदांनी वारंवार त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनाच सत्तेवर बसवलं, पण त्यांना स्वतःलाच आता ही संस्था चालवणं शक्य होत नाही आणि ते स्वतः पाय उतार होत आहेत. म्हणजे एका अर्थानं आमच्या लढाईला खूप मोठं यश आलेलं आहे आणि आमच्या सभासदांच्या आयुष्यावरती, कामगारांच्या आयुष्यावरती, प्रपंचावरती वेटोळ मारून बसलेला हा जो काय कालसर्प होता हा आता एका मार्गानं बाजूला झालेला आहे. म्हणजे एका पद्धतीने ही आम्ही लढाई जिंकलेलीच आहे. परंतु ही लढाई जिंकत असताना दुसऱ्या बाजूला ही संस्था कुठल्या तर उद्योजकाच्या कशात जाऊ नये यासाठीची लढाई आम्ही कायमस्वरूपी लढत राहू, शेवटपर्यंत लढू आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची साथीची गरज आहे. 31 तारखेला आपण या त्यानंतरचे कायदेशीर लढाई असेल, सरकार दरबारी आपलं म्हणणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू. आज तुम्ही विषयपत्रिकेमध्ये विषय घेता की विचारविनिमय करणे आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्या खाजगी उद्योजकाला ही संस्था द्यायची आहे त्याचा कारखान्यावरती आणून तुम्ही सत्कार करता. गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांच्याकडून 50 कोटी रुपये घेता आणि आता विचारविनिमय करा. मग आता विचारविनिमय करायची गरजच काय? जर तुम्हाला वाटत असेल तुमची खाजगी मालमत्ता आहे आणि तुम्ही व्यवहारच केला आणि विकूनच टाकलंय सगळं, तर आता विचार तरी आमचा कशाला घेताय तुम्ही? तर या उद्याच्या सभेमध्ये आम्ही सर्व लोकांना आवाहन करण्याबरोबरच संस्थेला देखील आम्ही पत्र दिलेलं आहे की उद्याच्या ह्या सभेमध्ये फक्त आवाजी मतदानानं विषय न घेता, कारण सहकारी कारखान्याच्या सभा कसा होतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मंजूर म्हणून गोंधळ घातला जातो आपल्या सर्वांना परिचित आहे. तर आमचं स्पेसिफिक म्हणणं आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे की जर सभासदांनी मागणी केली तर कोणत्याही ठरावावरती मतदानाद्वारे त्याचा निर्णय झाला तर सर्व सभासदांना नोटीस या कारखान्यामार्फत पोचली पाहिजे. सर्व सभासदांना वार्षिक अहवाल गेल्या 10 वर्षापासून दिला जातो. आज सर्वांना विचारा तुम्ही की गेल्या 10 वर्षामध्ये कोणत्याही सभासदाला वार्षिक अहवाल दिला गेला नाही. तो अहवाल द्यावा, सर्व सभासदांना नोटीस द्यावी, सभेमध्ये ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या लोकांना म्हणणं मांडण्याची संधी द्यावी, संपूर्ण सभा ही ऑन कॅमेरा घ्यावी, साखर आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी त्यासाठी उपस्थित असावेत आणि हा जो कारखान्याच्या सभासदांच्या, कामगारांच्या, सर्वांच्या प्रपंचाचा असणारा कायमस्वरूपी भवितव्याचा जो निर्णय आहे हा विषय नंबर 9, ह्या विषय नंबर 9ला आमच्या सर्वांचा विरोध आहे. तो विषय आम्ही नामंजूर करण्यासाठी सर्वांना एकजूट करतोय आणि या विषयावरती आवाजी मतदान न होता प्रत्यक्ष मतदानाद्वारे याचा निर्णय व्हावा अशा वेगवेगळ्या विनंत्या आम्ही कारखान्याचे कार्यकारी संचालक, संचालक मंडळ, साखर आयुक्त, साखर सहसंचालक या सर्वांनाच केलेल्या आहेत. त्या पद्धतीनं त्यांनी उद्याच्या सभेमध्ये कामकाज करावं असं देखील मी त्यांना सांगतोय. आणि आज आपल्याला काही लोकांना वाटतं की बाबा काळे तिथनं पाय उतार झाल्यानंतर लोकांना चांगले पगार मिळतील, लोकांना चांगला दर मिळेल, संस्था चांगली चालेल. नक्कीच ते होणार, परंतु ते होण्यासाठी आपण निर्माण केलेली, आपल्या पूर्वजांनी कष्टातून उभा केलेली संस्था ही 35-35 वर्षासाठी कुठल्या तर खाजगी उद्योजकाला देण्याची आवश्यकता नाही. फक्त अडचण कशात आहे, नवीन येणारा माणूस जर तिथं बसून जर संस्था चांगली चालवून जर तुम्हाला पगार आणि उसाचा दर देऊ शकत असेल तर या 11,000 सभासदापैकी तुम्ही जर दुसऱ्याला संधी दिली, आम्ही विरोधक म्हणून आम्हाला संधी द्या, आम्ही चालवून दाखवतो, तुम्ही तुमच्या संचालक मंडळामध्ये संधी द्या, त्यांना चालवून दाखवण्यासारखी लोक आहेत. आज त्यांना बोलतायत खाजगीमध्ये की चेअरमन साहेब संस्था द्यायला नको, आम्हाला द्या, आम्ही चालवतो म्हणणारे सुद्धा संचालक आहेत, त्यांना संधी द्या. आज तुम्ही ही संधी एखाद्या खाजगी उद्योजकाला देऊ नका, ही संधी या 11,000 सभासदांना द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी अजून देखील की दादांच्या पुतळ्याला स्मरून त्या दिवशी त्यांनी कोत्रेपाटलाला कारखाना दिला म्हणताय, ह्याच्यासारखं लाजिरवाणी गोष्टच नाही. त्या दादांना स्मरून मी त्यांना विनंती करणार आहे की त्या पुतळ्याकडे जाऊन त्यांनी एक दिवसभर तिथं बसावं
आणि गेल्या 25 वर्षामध्ये आपण काय कर्तृत्व गाजवलं, कोणती संस्था आपण चालू ठेवली. त्यांनी परवा बोलताना आमच्यावरती टीका केली, विरोधकावरती टीका केली की विरोधकांचं काय कर्तृत्व आहे. आज आमचं कर्तृत्व विचारत असताना गेल्या 25 वर्षामध्ये आपण बंद पडलेल्या संस्थांची यादी किती आहे. आज प्रतिभा पतसंस्था, यशवंत पतसंस्था असेल, सीताराम कारखान्याचं काय झालं, चंद्रभागा डेअरीचं काय झालं, हे तुम्ही सांगा. आणि शेवटची राहिलेली सभासदांची संस्था ती सुद्धा जर तुम्ही खाजगी उद्योजकाला देऊन टाकणार असाल आणि वरनं आम्हाला कर्तृत्व किती विचारणार असाल तर ह्याच्यासारखा मोठा विनोद नाही. त्यामुळं त्यांना देखील मी आवाहन करणार आहे की अजून देखील शहाणे व्हा, स्वतःची व सभासदांची फसवणूक करू नका. आणि तुम्हाला जर चालवता येत नसेल तर फक्त बाजूला व्हा. आणि बाजूला परवा त्यांनी बोत्रे पाटलांनी केलेल्या की माझ्यासारख्या त्यांच्या विरोधकाला देखील राग यावा अशी घटना परवा कारखान्यावरती घडली, जे आपल्याला माहीतच नाही. कारखान्याच्या कार्यस्थळावरती कारखान्याचे चेअरमन ज्यांना सभासदांनी मोठ्या विश्वासाने मतदान करून खुर्चीवर बसवलेलं आहे, त्या खुर्चीवरती बोत्रे पाटील बसून कारखान्याच्या मॅनेजमेंटच्या जे काय अधिकारी त्यांची सगळं मिटिंग करतायत आणि ज्या लोकाला सत्तेवर बसवलं ते चेअरमन दरवाजाच्या बाहेर उभा होतं. 25 मिनिटं मिटिंग चालली आहे बोत्रेची. ह्याच्यासारखी लाज वाटणारी गोष्ट नाही. आता तरी जागा व्हा. तुम्ही स्वाभिमान सोडला असेल तर आम्ही सभासदांनी स्वाभिमान सोडलेला नाही. आणि विनाकारण लोकांना वेड्यात काढण्याचे धंदे बंद करा. चालवता येत नाही तर पाय उतार व्हा, आम्ही चालवायला तयार. धन्यवाद.